हा व्हिडिओ तुमच्यासमोर आलेला आहे म्हणजे तुमच्याही नशिबात चांगले असे योग आलेले आहेत। नोकरी संदर्भात असू दे, घराच्या संदर्भात असू दे, प्रत्येकचे वेगवेगळे तुमचे काही जे चांगल्या गोष्टी आयुष्यात घडणार आहेत त्याबद्दलचे जे काही योग आहेत ते तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोकरी विषय काय आहे सेवा हे आपण सांगणार आहोत। नोकरी प्राप्तीविषयी अत्यंत सुंदर सेवा बघणार आहोत। खूप प्रभावी सेवा आहे। बऱ्याच स्वामी भक्तांना या सेवेचा अनुभव आलेला आहे। खास करून नोकरी मिळवण्यासाठी किंवा जी आहे ती नोकरी मिळवण्यासाठी किंवा जी आहे ती नोकरी त्यात प्रमोशन मिळण्यासाठी बऱ्याच वेळेला काय होते बघा, 99% लोक सगळं आपलं काम जे आहे ते होता राहून जातं। कुठेतरी माशी शिंकते ते कळत नाही। असं म्हणतात सगळं जुळून येतं आणि कुठेतरी प्रॉब्लेम येतो। प्रमोशन मिळणार, नोकरी मिळणार तोपर्यंत असं काही होतं की एकदमच माशी शिंकली जाते। पण काहीतरी असं येते की आपल्या आयुष्यामध्ये थोडासा घास जो आपल्या हाती आलेला आहे तो निसटून जातो। त्यामुळे आपले जे काम आहे ते पूर्ण होत नाही, पूर्णत्वात जात नाही। होता बरीचशीच अशी जी कामं आहेत ते राहून जातात। काय असतात ह्याच्याबद्दल आपण कधी जाणून घेतलेलं नाही आहे। तर काय होतं आपल्या आयुष्यामध्ये बघा, चांगली कामं सकारात्मक आपण जेव्हा विचार करून घरामधून, आता पहिले जी माणसं असतात ते म्हणत असतात की बाहेर जाताना आपण साखर आणि दही हातावरती घेऊन जा। एखाद्या शुभ कामासाठी किंवा चांगल्या कामासाठी आपण जेव्हा जातो तेव्हा दही साखर हातावरती घेऊन स्वामींचं नामस्मरण करून एक माळी जो जप आहे तो करून मगच आपण घराच्या स्वामींचा आशीर्वाद घेऊन मगच घराच्या बाहेर पडायचं। त्यावेळेला तुमचं जे काम आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही। अगदी बऱ्याच जणांचं असं काही होतं की अगदी हातातोंडाशी आलेला जो घास असतो तो निसटून जातो। तर का होतं, तर आपण काय म्हणतो की आज मला नोकरी संदर्भात बाहेर जायचं आहे, मला एखादी नोकरी बघायची आहे। पण आपण असं म्हणत नाही आज मी नोकरी बघण्यासाठी जाणार आहोत, त्यासाठी दही साखर आपण हातावरती घेऊन स्वामींचं एक माळी जप करून स्वामींचं नामस्मरण करून स्वामींचा आशीर्वाद घेऊन तुम्ही कधी घराच्या बाहेर पडता का? असं कधी होत नाही। पण जे स्वामी भक्त दादा आहेत ते नक्कीच हे जे आहे मी सांगितलेलं ते नक्कीच करत असतील। दही साखर राहू दे पण कमीत कमी स्वामींचा जो एक माळी जप आहे किंवा स्वामी चरित्र जे पुस्तक आहे ते तरी कमीत कमी वाचत असेल। पण तुमच्या हातून एवढी सेवा नाही झाली तर एक माळी जप तर तुम्ही करणं आवश्यक आहे। तुमचं काम पूर्णत्व झाल्याशिवाय राहणार नाही। बघा बरेच त्या दादांना जे अनुभव असतात ते नक्कीच असे करत असतात। बऱ्याच जणांना असं होतं की एखाद्या ठिकाणी ते जातात, तिथे नोकरीसाठी होकारही आलेला असतो, पण काय होतं काही कारणास्तव ती नोकरी तुम्हाला दिली जात नाही। का असं होतं तुम्ही याचा कधी विचार केलेला आहात का? तर असं नाही, तुम्ही ह्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही। बाबा ही नोकरी मला अगदी मिळणारच होती। सहजासहजी एखाद्याला असा काही योग चालून आलेला असतं की नोकरी त्याला मिळणारच असते। तोपर्यंत असं काही आयुष्यामध्ये घडतं की ती नोकरी आपल्याला मिळू शकत नाही। त्यासाठी आजची सेवा जी आहे तुम्हाला मी सांगणार आहे। ती सेवा जर तुम्ही केला तर तुम्हाला कोणत्या घराबद्दल असू दे किंवा एखादी नोकरी किंवा प्रमोशन याबद्दलचे जे काही आहे अडचण ती तुम्हाला येणार नाही। तुमचे काम पूर्णत्वाला जाणारच याची गॅरंटी मी देते। काही कारणास्तव आपलं काम प्रमोशन जे असतं ते रखडतं किंवा काहीतरी अडचण येते, तुम्हाला पाहिजे तशी मनासारखी नोकरी मिळत नाही। खरं तर आपलं सगळं शिक्षण झालेलं असतं, आपल्याला आपल्या मनासारखी नोकरी मिळत नाही। पण आपल्या शिक्षणाच्या मानाने पॅकेजची नोकरी जर आपल्याला पाहिजे असेल तर ही सेवा तुम्ही नक्की करा। तुम्ही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला असा काही अनुभव येईल की अशी काही दिव्य शक्ती जी आहे ती तुम्हाला असा काही चमत्कार घडवून देईल की तुम्ही आत्तापर्यंत जे अगदी प्रमोशनसाठी किंवा नोकरीसाठी धडपडत होता किंवा तुम्हाला नोकरी मिळत नव्हती, तुमचं प्रमोशन होत नव्हतं आणि अचानक ह्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही हे आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही। तर काय आहे ही सेवा? तर बघा 3 अध्याय स्वामी चरित्र याचं वाचन करा, पठण करा याचं, आणि एक माळी
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ये जो जप आहे तो जप करा आणि स्वामींना सांगा, माझं प्रमोशन आहे ते लवकरच, माझं जे प्रमोशन आहे ते लवकरच होऊ दे, किंवा मला एक चांगली नोकरी मिळू दे. माझं इतकं शिक्षण झालेलं आहे स्वामी, पण मला एखादी चांगली नोकरीही मिळेना. नोकरी संदर्भात जी काही अडचण आहे तुमची दूर होईल. स्वामींना फक्त आपण जे काही काम करतो आहे त्या कामाचं जे काही आपली अडचण आहे ते तुम्ही स्वामींना सांगणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर स्वामींना सांगितलंच नाही तर तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण कशा होणार. त्यासाठी जेव्हा तुम्ही एक माळी जप करता, स्वामी चरित्राचं जेव्हा वाचन करता, तेव्हा स्वामींना तुम्ही सांगा, महाराज माझी काही जी नोकरी आहे ती मला चांगली मिळू दे, जेणेकरून ती माझ्या योग्यतेची असावी. माझं प्रमोशन अडखळलेलं आहे ते माझं लवकरच पूर्ण होऊ दे. अशा काही गोष्टी आहेत ते तुम्ही महाराजांना सांगणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही रोजच्या रोज महाराजांची सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही. बघा, बरेच ताई दादा जे आहेत अगदी MPSC, अगदी ह्याचे DYSP, बरेच अगदी चांगल्या पदावरती जे आहेत आणि ती स्वामींची जर सेवा करणारे जर असतील तर ते अगदी अडचणीतनं आत्तापर्यंत ह्या स्थलापर्यंत कसे आलेले आहेत त्यांना नक्कीच माहीत असतं की बाबा स्वामींची सेवा आहे. आता बरेच जणांना बरीच कामं असतात, पण त्यातूनही ती सेवा स्वामी महाराजांची करतात. स्वामी महाराजांची सेवा त्यातूनही केल्यामुळे आपल्याला जी आलेली अडचण असते, कितीही मोठं संकट असू दे, स्वामी ते सगळं बाजूला करतात आणि त्या संकटाच्या आधी स्वामी महाराज स्वतः उभा राहतात आपल्यासमोर, की आपल्यावरती ती संकटाची झळही पोचू देत नाहीत. आपण एखादी अडचण आल्यानंतर म्हणतो की बघा माझ्या आयुष्यामध्येच अडचण यायची होती, असं होतं तसं होतं, पण काही नाही, महाराज आपली परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेत आपण कितपत पास. आपण शाळेमध्ये जेव्हा असतो त्यावेळेला तिथे आपली परीक्षा घेतली जाते. वर्षभराचं तुम्ही काय केला त्याची परीक्षा घेतली जाते. तर असंच काही तुमच्या आयुष्यातही घडतं. महाराजांना तुमची परीक्षा घ्यायची असते आणि परीक्षेमध्ये तुम्ही किती पास होता हे त्यांना बघायचं असतं. त्यामुळे अडचणी ह्या निर्माण महाराज स्वतः करतात आणि तुमची परीक्षा घेतात. अगदी आपल्या रस्त्यामध्ये काटे जरी फिरले तर ते काटे दूर करून जाण्याची क्षमता आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं असतं आणि हेच महाराजांना हवं असतं. बाकी कुठलंही संकट असलं तरी महाराज तुमच्यापर्यंत येऊ देत नाही. तुमचं जे प्रमोशन आता आहे, जी नोकरी संदर्भात जे काही आहे ते अडचणी महाराज तुमची लवकरच पूर्ण करतील. फक्त हे स्वामी चरित्र आणि एक माळी जप असतो तो जर तुम्ही केला तर तुमच्या अडचणी खरंच दूर होतील. ही सेवा तुम्ही रोज करून बघा. अगदी तुमचे जे अध्याय आहेत ते पूर्ण व्हायच्या आधीच तुम्हाला चांगलं नोकरी मिळेल आणि तुमचं प्रमोशनही होईल. ज्यांचं प्रमोशन संदर्भात ज्या काही अडचणी असतात त्यांचं रखडलेलं काम आहे तेही पूर्ण लवकरच होईल. त्यामुळे स्वामी महाराजांवरती अगदी आपण मनापासून विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. बघा, आपल्या बऱ्याच गावामध्ये केंद्र आहेत. आता केंद्र चालू झालेलं आहे स्वामी महाराजांचं. स्वामी आपल्या आयुष्यात अडचणी जेव्हा येतात आणि एखाद्या ताई किंवा दादा आपल्याला सांगतात की बाबा तुझ्या संदर्भात जी अडचण आहे तू केंद्रामध्ये ये, स्वामी महाराजांना सांग. ते महाराज जे आहेत आपले, की आपले मायबाप आहेत महाराज, आणि ते तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करतील. तू येऊन तरी बघ. आणि क्षणाचाही विलंब न करता महाराजांनाही वाटत असतं की ह्या भक्ताच्या आयुष्यात अडचण येते आणि त्यानं माझ्यापर्यंत यावं अशी महाराजांची इच्छा असते. बघा, क्षणाचाही विलंब न करता महाराज आपल्याला अगदी क्षणाचा न विलंब करता असं काही देतील की आपण आयुष्यात या गोष्टीचा विचार केलेला नसतो. फक्त आपण तिथं जाणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच अडचणीवर ते उपाय केंद्रामध्ये गेल्यानंतर मिळत असतात. अगदी बाहेर जरी आपण गेलं तर तिथे पैसे द्यावे लागतात. तर असं नाही आहे, तिथं पैसे वगैरे काही घेतले नाही, फक्त महाराजांची सेवा करणं महत्त्वाचे आहे. तिथे जेव्हा आपण सेवा करतो किंवा एक सेवेकरी दादा असतात, आपली अडचण त्यांना एकदा सांगून बघा. अगदीच त्यांच्या स्वरूपात महाराजच आपली जी काही अडचण आहे ते ऐकत आहेत असे तुम्हाला नक्कीच वाटेल आणि महाराजच तुम्हाला त्यातून मार्ग काढण्याची ताकदही देतील. फक्त तुम्ही एकदा केंद्रामध्ये जाऊन बघा. असेच अनुभव असतात केंद्रामध्ये ताईंचे, दादांचे. अगदी मनापासून तुम्ही एकदा ती ऐकून तरी बघा.
आणि जी मी सेवा तुम्हाला सांगितलेली आहे, रोजच्या रोज एक माळी जप संध्याकाळी आणि सकाळी स्वामी चरित्राचं पठण फक्त एक टाईमच करायचं. जे अध्याय आहेत ते 3 अध्याय आपण वाचणे गरजेचे आहे. एक माळी जप करणे सकाळी गरजेचे आहे, संध्याकाळी एक माळी जप करणे खूप गरजेचं आहे. बघा, रखडलेलं प्रमोशन तुमचं नक्कीच पूर्ण होईल. आणि नोकरी संदर्भात ज्यांची काही अडचण आहे किंवा घरासंदर्भातची काही अडचण आहे, तीही स्वामी पूर्णत्वात नेतील. कुठलीही अडचण त्यामध्ये येऊ देणार नाहीत. एकदा स्वामी महाराजांवरती तुम्ही विश्वास ठेवून बघा, तरी तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ.